नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे महेशचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तूळ राशीचं मार्च 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असेल ग्रहांची राशांतरं आणि ती तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी, त्या सर्व 12 राशींचं मार्च 2024 करण्याचा राशीफळ का असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तुळ राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक स्वास्थ्य, हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा करू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, जो की तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतोय, दिनांक 8 तारखेला त्याला तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आता जो शुक्र आहे हा शुक्र तुमचा अष्टमेश सुद्धा आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीला सगळ्यात महत्त्वपूर्ण अशुभ ग्रह तो म्हणजे गुरु, जो की तुमच्या षष्ठेश आहे आणि हा तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि तो मार्गस्थ सुद्धा झालेला आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर शरीर स्वास्थ्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचे मोठे त्रास किंवा मोठे ताणतणाव याला तुम्हाला या महिन्यात सामोरं जावं लागणार नाही, जी की खूप चांगली गोष्ट आहे. तुमचे जे शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य अतिशय व्यवस्थित आहे, त्याबद्दल कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कोणतीही गोष्ट करायची असेल तर या संपूर्ण महिन्यामध्ये बरेचसे ग्रह हे तुमच्यासाठी उपलब्ध आहेत किंवा त्याचा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची पाठिंबा मिळणार आहे. इथे तुम्ही जसं पाहू शकता की तुमच्या 5व्या स्थानात, 5वं स्थान हे कोण स्थान असतं आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आणि शुभफलदायी अशा प्रकारचं स्थान असतं आणि या स्थानामध्ये बरेचसे ग्रह एकत्र येत आहेत. तर त्या अन्वये बऱ्याचशा चांगल्या घटना तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित अनुभवास येतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं जे आर्थिक स्तर आहे हा नेमकं कशा प्रकारचं, आर्थिक स्थैर्य तुमचं नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे मंगळ, जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय आणि दिनांक 16 तारखेनंतर तुमच्या पंचमात भ्रमण करणार आहे. पंचमेश जो शनी आहे, शनी पंचम स्थानामध्येच भ्रमण करतोय, तो मार्गस्थ सुद्धा झालेला आहे. तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, हा शुक्र सुद्धा तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय आणि दिनांक 16-8 तारखेनंतर हा तुमच्या पंचमात भ्रमण करणार. तर एकंदरीत 2, 5, 8, 11 या स्थानाचे जे अधिपती आहेत त्यांची जी प्लेसमेंट आहे तुमच्या राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येत आहे. त्यामुळे काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. या महिन्यामध्ये आर्थिक स्तराच्या संदर्भात कुठलेही मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणार नाही. उलट पक्षी जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करतात तर चांगली गुंतवणूक तुमची या महिन्यामध्ये होऊ शकेल. त्याचं रिटर्न सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे मिळू शकते. त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. जे तुमचे महिन्याचे जे काही तुमचे खर्च असेल, जे तुमची येणी असेल, ते सगळ्या व्यवस्थित असतील. यामुळे आर्थिक जो स्तर आहे तुमचा स्थिर राहील किंवा त्याहीपेक्षा चांगला राहील, याबद्दल शंका नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्देश आहे शनी, जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय. लक्षात घ्या, शनी जो ग्रह आहे हा शनी ग्रह तुमच्या राशीकरता अतिशय शुभफलदायी ग्रह आहे. केंद्र आणि कोणस्थानाचा अधिपती या व्याख्येनुसार हा जो शनी, हा शनी तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह समजला जातो आणि तो स्वतःच्या राशीमध्ये 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. तर एकंदरीतच सांगायचं झालं, शनीचं हे जे भ्रमण आहे आणि शनीचं भ्रमण तुमच्यासाठी खूपच शुभफलदायी असं असणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध तुमचे सुधारतील. अर्थात साधारण गेल्या महिन्याभरापासून घरात जे पुरुष वर्ग असेल त्याच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण झालेले असतील, पण त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या नातेसंबंधाचा झालेला असेल. त्यामुळे तशी काय काळजी करू नका. या महिन्यामध्ये सुद्धा जो मंगळ आहे, मंगळ जवळजवळ 16-17 तारखेपर्यंत तुमच्या चतुर्थात असेल. थोडाफार तसा प्रकारे अनुभव येईल. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुक्र सुद्धा तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये आहे. म्हणजे घरामध्ये काही नवीन वस्तू आणणं, घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारणं, अशा प्रकारचे काही अनुभव सुद्धा तुम्ही या महिन्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये घेतलेले असेल. तर साधारणतः गृहसौख्याबद्दल महत्त्वाचं म्हणजे चतुर्थेश स्वतःच्या राशीमध्ये पंचमात असल्या कारणामुळे गृहसौख्य हे तुमचं व्यवस्थित आहे, त्याबद्दल काळजी घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. यानंतर आपण चर्चा करू तुमच्या लव्ह लाईफबद्दल. तर एकंदरीत तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या पंचम स्थानामध्येच भ्रमण करतोय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे बरेचसे ग्रह आहेत, जसे की रवी, शनी, शुक्र, बुध हे जे ग्रह आहेत आणि मंगळ हे सगळे ग्रह तुमच्या 5व्या स्थानामध्ये येणार आहेत. तर 5व्या स्थानाच्या संदर्भात काही खळबळ तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित दिसेल. जसं की जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टींनी वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, अर्थात ते चहाच्या कपातली वादळ असेल, फारसा मोठा परिणाम तुमच्या एकंदरीतच लव्ह लाईफवरती होणार आहे, तशी काय काळजी करू नका. त्याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत, म्हणजेच तुळ राशीच्या ज्या गर्भवती महिला, त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातला छोटे मोठे त्रास डोकं वर करू शकतील. विद्यार्थी वर्ग आहे त्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर कधी खूप चांगले तुम्हाला कॉन्फिडन्स आहे, खूप चांगले तुम्हाला रिझल्ट होईल, कधी कधी थोडंसं निर्मुसल्यासारखं होईल. कारण आता जो
सध्याचा जो कालावधी आहे तो परीक्षांचाच आहे. त्यामुळे साधारण तुम्हाला या संदर्भात थोडीशी काळजी घ्यायला हवी. तुमचे जे एफर्ट आहेत, तुमचे जे प्रयत्न आहेत, ते तुम्हाला 100% देणं गरजेचं आहे. अर्थात त्याचे चांगले आउटपुटसुद्धा तुम्हाला निश्चितच मिळतील. तर एकंदरीतच या महिन्यामध्ये तुम्हाला भाग्याची साथ सुद्धा चांगल्या प्रकारची मिळणार आहे. तरीसुद्धा सतर्क राहणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ज्याला आपण वैवाहिक सौख्य म्हणतो त्या संदर्भात. म्हणजे वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असेल. तुमच्या राशीकरता म्हणजे तुळ राशीकरता वैवाहिक जीवनाचा कारक मंगळ आहे. कारण तो तुमचा सप्तमेश आहे, धनेश आहे, जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आहे. आणि दिनांक 16 तारखेनंतर हा जो मंगळ आहे, मंगळ तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करत आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार म्हणजे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. कारण सप्तम स्थानामध्ये गुरुचं भ्रमण आहे. त्याच्यामुळे तशी काय काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. उलट पक्षी जे विवाहसुख युवक युवती आहेत किंवा तरुण तरुणी आहेत त्यांच्याकरता हा कालावधी अतिशय महत्त्वाचा, अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा असणार आहे. खास करून जर तुम्ही प्रेमविवाहाच्या संदर्भात विचार करत असाल तर हा महिना अतिशय चांगला आहे, शुभफलदायी आहे. प्रेम विवाह होणं, तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्थळ मिळणं, स्थळ फायनलाइज होणं, साखरपुडा, एंगेजमेंट किंवा प्रत्यक्ष विवाह होणं अशा प्रकारच्या घटना घडामोडी तुमच्या या महिन्यामध्ये होऊ शकतील. तर एकंदरीतच वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने हा महिना अतिशय शुभफलदायी अशाच प्रकारचा असणार आहे. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा तशी काय काळजी करू नका. कार्यक्षेत्र संदर्भात काही चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यात निश्चित मिळतील. गुरुचं तुमच्या सप्तमात भ्रमण करतो, याची दृष्टी तुमच्या लाभस्थानावरती, तुमच्या राशीवरती आणि तृतीय स्थानावरती असता करण्यामुळे तुमचे विचार, तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमचे जे इंटरॅक्शन असतील हे सगळ्याचं एक समन्वय समतोल सांभाळला जाईल आणि तो अतिशय परफेक्ट असेल, अचूक असेल. अशी पण तुमची जी रास आहे ही बॅलन्स सांभाळा सर्वात उत्तम समजली जाते. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल आणि त्याचे मिळणारे परिणाम. जसं की दिनांक 3 तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आहे, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. खास करून घरातले जे महिला वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. छोट्या मोठ्या गोष्टी त्यांच्यावर सुद्धा खटके होऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला नेपच्यून आणि बुधाची युती होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध तिथेच भ्रमण करणाऱ्या दोघांची युती होणार आहे. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कागदोपत्री व्यवहार ज्या संदर्भात काळजी घ्या. ट्रस्टवर्थीनेस दाखवलं का तुमची जी रास आहे ही समोरचे ते विश्वास लवकर ठेवते, तर तसा विश्वास ठेवताना त्याच्यात परतफेड मात्र थोडंसं वेगळ्या प्रकारे होऊ शकेल. तर विश्वासार्हता थोडीशी या दरम्यान काळजी घेणं गरजेचं आहे, सजग राहणं गरजेचं आहे. बुध नेपच्यूनची जी युती आहे ही दिनांक 8 तारखेला होणार आहे. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला मंगळ आणि हर्षांचा केंद्रयोग होणार आहे. हर्ष जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतो, जो मंगळ तुमच्या चतुर्थात भ्रमण करणार आहे, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. त्यांच्यावर थोडंसं शाब्दिक चकमकी उडू शकतील. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला नेपच्यून आणि रवीची युती सुद्धा होणार आहे तुमच्या 6व्या स्थानामध्ये. लक्षात घ्या, तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये थोडंसं वेगळ्या प्रकारचं काय वातावरण तुमचे जे परसेप्शन असेल ते थोडेसे तुमचे अंदाज थोडेसे चुकतील. कॉन्फिडेन्शियल स्पॉइल होणं अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्हाला दिसून येतील. या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला राहू आणि बुधाची सुद्धा युती होणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कागदोपत्री व्यवहार या संदर्भात काळजी घ्या. तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये आरोग्याकडे लक्ष द्या. थोडंसं कागदोपत्री व्यवहारामध्ये फसवलं जाणं अशा प्रकारचे काय अनुभव या संदर्भात येऊ शकतील. तुमचं मगाशी सांगितल्याप्रमाणे जो ट्रस्टवर्थीनेस आहे, विश्वासार्हता आहे, त्याच्यामध्ये थोडंसं लगाव कसणं गरजेचं आहे. संपूर्णपणे विश्वासार्हता दाखवलीत तर त्याचे तेवढेसे वेगळे अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला शनी आणि शुक्राची युती होणार आहे तुमच्या पंचम स्थानात. अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. शुक्र जो आहे तुमच्या राशीचा अधिपती आहे किंवा स्वामी आहे आणि जो शनी आहे तुमच्या राशीचा राजयोगकार ग्रह करणं तुमच्या चतुर्थेश आहे, पंचमश आहे, दोघांची युती तुमच्या पंचमात होणार आहे, शुभ स्थानामध्ये होणार आहे, स्वतःच्या राशीमध्ये होणार आहे. हाचा जो परिणाम आहे तो अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा मिळणार आहे. खास करून तुमची जी काही अडलेली कामं असतील, जी पूर्ण होत नसते, ज्या ती या दरम्यान करू शकता, दिवसांमध्ये पूर्ण होताना दिसते. त्याचप्रमाणे जर का तुम्ही रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये विचार करत असाल, नवीन रिलेशनशिप बनवायची विचार करत असाल, तरी सुद्धा हा जो कालावधी आहे अतिशय शुभफलदायी. जे गर्भवती महिला त्यांना सुद्धा हा कालावधी सुसह्य जाईल. एकंदरीतच शनी आणि शुक्राची जी युती तुमच्या पंचमात होणार आहे कुंभ राशीमध्ये ही अतिशय शुभफलदायी असणाऱ्या बऱ्याचशा महत्त्वपूर्ण शुभफलदायी घटना या दरम्यान घडतील. साधारणतः 19, 20, 21, 22 साधारण या 3-4 दिवसामध्ये तुम्हाला या संदर्भातला चांगला अनुभव नक्की येईल. तुम्हाला नवीन काही गोष्टीची सुरुवात करायची असेल तरी सुद्धा हा कालावधी अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे या वेळेची जी अमावस्या आहे ती दिनांक 10 तारखेला आहे तुमच्या 5व्या स्थानात म्हणजे कुंभ राशीमध्ये. आणि जी पौर्णिमा आहे ती होळी पौर्णिमा आहे दिनांक 25 तारखेला. तर साधारणतः 10 तारखेच्या आसपास
जे गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या दरम्यान ट्रेड करू नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. मात्र एकत्रितच सांगायचं झालं किंवा मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण महिना तूळ राशीकरता बऱ्याचशा बाबतीमध्ये शुभफलदायी असाच असणाऱ्या महत्त्वपूर्ण कामं तुम्ही दरम्यान निश्चित हाती घेऊ शकता आणि आर्थिकदृष्ट्या किंवा तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने किंवा लव्ह लाईफच्या दृष्टीने बऱ्याचशा बाबतीमध्ये हा महिना तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं तूळ राशीचं मार्च 2024 करायचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला या राशीफळ कसा वाटतं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.